त्याचा पवित्र आत्म्याने आपण पवित्र आत्म्याने भरून त्याच्यामध्ये पूर्ण समावेश होऊन फक्त आपण त्याची स्तुती करूया, स्तुती आराधना करूया. जेणेकरून आपण आपल्या बुद्धीने नव्हे, आपण आपल्या मनाने नव्हे, तर आपण परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालेल. स्वर्गाच्या अति प्रेमळ पिता, तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. राजांचे राजा, प्रभूंचे प्रभू, ही सुंदरची वेळ प्रार्थना दिलीस राजा. आणि परमेश्वर ही सुंदरशी देव आणि परमेश्वर ऑपॉर्च्युनिटी दिली तुझी सेवा करण्यासाठी, बाप्पा तुझी उपकार स्तुती करण्यासाठी, बाप्पा मनुष्याला धन्यवाद देते. म्हणूनच परमेश्वर पिता, ही उपकार स्तुती परमेश्वर पिता उठाचा प्रथम फळ आम्ही फक्त तुला देतो. राजांचे राजा, प्रभूंचे प्रभू परमेश्वर पिता, जे स्त्री म्हणून जन्माला आणलंस परमेश्वर पिता, हे मोठा आशीर्वाद तू आमच्या जीवनात तू दिलंस, म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देते. परमेश्वर पिता, आमच्यामधून तू अनेक उत्पत्ती काढतोस, म्हणून मग तुझ्या नावाला धन्यवाद देते. म्हणूनच परमेश्वर पिता, आम्ही जेव्हा पण येतो परमेश्वर पिता, मुख उघडून परमेश्वर पिता फक्त तुझी स्तुती व्हावी, तुझी आराधना व्हावी परमेश्वर पिता. आणि राजा फक्त देव आमच्या बोलण्यानेच नव्हे, पण परमेश्वर पिता आमच्या कृतीने फक्त ख्रिस्त दिसावा असं फक्त राजा. आज देव सभा परमेश्वर पिता, आजची देव आराधना परमेश्वर तू आशीर्वादित करशील. आमचा पूर्ण विश्वास आहे, आमच्या ओठाला, आमच्या कंठाला, आमच्या हृदयाला तू स्पर्श कर राजा. जेणेकरून बाप्पा फक्त तुझी आणि फक्त तुझं गौरव होऊ दे परमेश्वर पिता. आमचं नव्हे राजा, पण राजा फक्त तुझं आणि तुझं नाव तुला जाऊ दे. येशूच्या नावाने प्रार्थना मागते राजा, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. हालेलुया. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद. आपण परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊन फक्त त्याला वंदन करूया. हालेलुया. आधी वंदन देवा तुला, आधी वंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आधी वंदन देवा तुला, आधी वंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. नाम येशूचे गोड मनाला, नाम येशूचे गोड मनाला, मुखी घेऊ सदा सवनाला, मुखी घेऊ सदा सवनाला. नाम येशूचे गोड मनाला, नाम येशूचे गोड मनाला, मुखी घेऊ सदा सवनाला, मुखी घेऊ सदा सवनाला. पापी जणाला तारावयाला, ओ पापी जणाला तारावयाला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आधी वंदन देवा तुला, ओ आधी वंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. नाम येशूचे सांगू जगाला, नाम येशूचे सांगू जगाला, येशू ख्रिस्त हाची तारणारा, येशू ख्रिस्त हाची तारणारा. किती अळवू मी ख्रिस्ता तुला, किती अळवू मी ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आधी वंदन देवा तुला, ओ आधी वंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. ओ प्रभूजी, खरोखर जगा वेगळा आहे. तू आमच्यावर जगा वेगळं प्रेम केले परमेश्वर पित्या.
तू पप्पास परमेश्वर पिता, तू आमच्या स्तुतीस पात्र परमेश्वर, परमेश्वर पिता, आमच्या भयासोग्य परमेश्वर पिता आहेस राजा. सगळ्या मागितलेल्या प्रार्थना तू, आमच्या विनंत्या तू आमच्या ऐकतोस परमेश्वर पिता. हे सुंदर जीवन तू आम्हाला दिलं की परमेश्वर पिता, म्हणून तुला आधी फक्त वंदन, कारण तू ह्याच्या योग्य आहे परमेश्वर पिता. खरोखर परमेश्वर पिता, आम्ही ह्या मार्गामध्ये चालत असताना, तुझ्या मार्गामध्ये चालत असताना परमेश्वर पिता, कुठल्याच बंधनामध्ये आम्ही पडू नये राजा, पण या प्रत्येक बंधनाला आम्ही तोडून परमेश्वर पिता तुझ्या स्तुती आराधनेमध्ये, तुझ्या सेवेमध्ये परमेश्वर पिता, आणि तुझ्या जीवनामध्ये आम्ही फक्त आणि फक्त आमचं जीवन समर्पण करत राहावं. आणि इथून पुढे आमचं जीवन आशीर्वादित आणि तुझ्या नावामध्ये लोक परमेश्वर पिता आम्ही चालत राहून त्या संगती तू राहा, आता आणि सदा सर्वकाळ राजा. हालेलुया, हालेलुया. तोडा या पापाचे बंधन, ख्रिस्ताने केले समर्पण. तोडा या पापाचे बंधन, ख्रिस्ताने केले समर्पण. कालवरी क्रूसावरी, कालवरी क्रूसावरी, त्या दिव्य प्रीतीचे दर्शन, त्या दिव्य प्रीतीचे दर्शन. तोडा या पापाचे बंधन, ख्रिस्ताने केले समर्पण. प्रीती अशी जगतावरी, प्रीती अशी जगतावरी, सांगा कुणी पाहिली. सर्व जगाला सांगू सुवार्ता, सर्व जगाला सांगू सुवार्ता. प्रेम जगी दाऊया, प्रेम जगी दाऊया. तोडा या पापाचे बंधन, ख्रिस्ताने केले समर्पण. तोडा या पापाचे बंधन, बंधन, ख्रिस्ताने केले समर्पण. कालवरी क्रूसावरी, कालवरी क्रूसावरी, त्या दिव्य प्रीतीचे दर्शन, त्या दिव्य प्रीतीचे दर्शन. तोडा या पापाचे बंधन, ख्रिस्ताने केले समर्पण. बरोबर परमेश्वर पिता, तुझ्या या प्रीतीबद्दल, तुझ्या या अगम्य समर्पणेबद्दल परमेश्वर पिता, आम्ही तुझे लाखो लाख कोटी कोटी धन्यवाद देतो परमेश्वर पिता. खरोखर राजांच्या राजा प्रभूंच्या प्रीती परमेश्वर पिता, तुझी दया एवढी होती परमेश्वर पिता की त्याला थांग लागत नाही राजा. हो परमेश्वर पिता, तुझा न्याय, तुझी प्रीती, तुझे परमेश्वर प्रेम परमेश्वर पिता, खरोखर राजा इतकं महान आहे परमेश्वर पित्या की राजा परमेश्वर पित्या, आम्ही कुठल्याही पापामध्ये पडू नये राजा, म्हणून तो आम्हाला नेहमी जपतो, आम्हाला नेहमी सावरतो, आम्हाला नेहमी आवडतो राजा. परमेश्वर पिता डोळ्याच्या बाहुलीप्रमाणे तो आमची काळजी घेतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. खरोखर तुझी दया, तुझी करुणा खरोखर खूप मोठी आहे राजा. हो परमेश्वर पिता, म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देते राजा. हालेलुया. ईश्वराची दया किती गतीचा लागेना, न्याय तरी त्याची प्रीती ऐवढी जाणा. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार. सर्व कष्टी, सर्व दुःखी, ओझियानी काढती, ऐकू साते दिव्य लोकी, प्रीती तेथे वसती. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी
देव खरा ममताळू अंत काही लागेना केवढा तो कणवाळू माणसांना कळेना देव बोले प्रेमे फार टाकी माझ्या वरी भार टाकी माझ्या वरी भार ती खरी अगाध प्रीती जितयाच्या अंतरी तोच म्हणे नाही भीती मी तया स्तनावरी देव बोले प्रेमे फार टाकी माझ्या वरी भार टाकी माझ्या वरी भार या उदासी भ्रांती सोडा त्याची वाणी ऐकूनी निश्चलाशी मैत्री जोडा पूर्ण भाव ठेवूनी देव बोले प्रेमे फार टाकी माझ्या वरी भार टाकी माझ्या वरी भार बापावरी टेकताना लेकरांना सुख फार येशूपाशी राहताना हर्ष वाटतो अपार देव बोले प्रेमे फार टाकी माझ्या वरी भार टाकी माझ्या वरी भार परमेश्वर पिता तुझी दया खरोखर त्याला थांग लागत आहे परमेश्वर पिता हो राजा आम्ही तुझ्यावर आमची सगळी काळजी चिंता आमच्या सगळ्या परमेश्वर पिता सगळे काही तुझ्या चरणाजवळ वाहतो परमेश्वर पिता तूच आम्हाला परमेश्वर पिता जीवन देणारा आणि राजा पुढे चालविणारा धाडस देणारा परमेश्वर पिता धैर्य देणारा आमचा राजा परमेश्वर पिता आणि देव परमेश्वर पिता तू आमचा मार्ग मोकळे करणारा तू आमचा महान गुरु तू आमची माऊली तू आमचं सर्व काही आहे परमेश्वर पिता हो राजा तू आम्हाला शिकवलं राजा स्त्री म्हणून कसं राहायचं राजा स्त्री म्हणून काय गुणांनी आम्ही परिपूर्ण व्हायला पाहिजे राजा त्या गुणांसाठी परमेश्वर पिता त्या देव परमेश्वर शिक्षणासाठी परमेश्वर पिता आणि त्या धैर्यासाठी राजा त्या जीवनासाठी परमेश्वर पिता हो बाप्पा आणि स्त्री म्हणून जे जीवन दिलं त्या जीवनासाठी आम्ही फक्त तुला आणि तुला फक्त तुला आणि तुला कोटी कोटी नमन करतो राजा ही छोटीशी आराधना ही छोटीशी प्रार्थना आम्ही फक्त तुला आणि तुला समर्पित करतो राजा येशूच्या नावाने प्रार्थना मागते बाप्पा म्हणून तू आहे आमेन ऐका त्यामध्ये 7 आहे मुलगी शेफाली 10वी मध्ये आहे आणि मुलगा इब्नेजर 8वी मध्ये आहे आणि हे अतिशय खरोखर स्तुत्य आहे आणि लेकरं त्यांची शिकत आहेत ज्ञान घेत आहेत प्रभूचं गौरव असो आणि मिरज ख्रिश्चन चर्च मधून SKDC मधून आपण सगळे आहात आणि मला अतिशय आनंद वाटतो कारण जरी आम्ही वेगवेगळ्या चर्चचे असलो तरी प्रभूमध्ये आम्ही सगळेजण एक आहोत प्रभूला धन्यवाद देते आणि तुम्ही मला ह्या ठिकाणी जे पुलपीटवर उभा केलेले देवाचं सेवा करायला त्याबद्दल स्तुती करते त्याचप्रमाणे आपलं जे कार्य आहे त्या ठिकाणचं प्रार्थनेचं अनेक ठिकाणी तुम्ही जे काम करत आहे आणि केलेलं आहे आणि त्याबद्दल उपकार स्तुती करते विशेषतः कोरोनामध्ये जी तुमची प्रार्थना झाल्या त्याबद्दल विशेष प्रार्थना करते आणि ह्या प्रार्थनेद्वारे तुम्ही जी सेवा केलेली आहे ती अतिशय महान आणि अद्भुत आहे आणि हे सेवा कार्य
प्रभूने आशीर्वादित केले आणि त्याचं फळ पुन्हा एकदा तुम्हाला प्रभू दिल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे मिस्टर मिसेस मोहिते यांचे जिव्हाळ्याचे संबंध आपल्याशी आहेत आणि आमचे जावई आणि आमच्या भाचीबद्दल सुद्धा मी आभार मानते की त्यांनी खरोखरच ही संधी आम्हाला मिळवून दिलेली आहे. त्याचप्रमाणे आणखीन एक की बाहेरून येणाऱ्या लोकांना सहाय्य करण्यास आपण सदा उत्सुक असतात, होय ना. आणि देवापानं दिलेली ही देणगी आहे. अतिशय सुंदर तुमचा प्रेयर ग्रुप आहे आणि सगळेजण त्यामध्ये आहेत आणि त्या प्रदेशामध्ये तुम्ही तुम्ही देवाची सेवा करत आहात. सगळेजण मिळून देवाचं स्तवन करत आहात आणि चर्च चालवत आहात. अत्यंत स्तुत्य गोष्ट आहे, कारण आपण कुठेही जरी असलो तरी आपण प्रभूमध्ये आहोत. आम्ही कोणी जरी असलो तरी प्रभूमध्ये आहेत. आपल्याला माझ्याबद्दल थोडीशी ओळख द्यायची म्हणजे मी माझं नाव रुथ अनिल कुमार जाधव. माझे मिस्टर रिटायर्ड शिक्षक आहेत आणि बरीच वर्ष त्यांनी म्हणजे परदेशामध्ये 4-5 वर्ष होते आणि तिथे तर त्यांनी सुंदर प्रभूची याची सेवा केली. आता ते चर्च मध्ये आहेत, संदेश देत असतात इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये. त्याचप्रमाणे ब्लेसिंग एक मराठी पुस्तक आहे, मॅगझिन आहे, आशीर्वाद आपल्याला माहित असेल. आणि गेली 27 वर्ष त्याचं ते ट्रान्सलेशन करत आहे. म्हणजे अशी आमची ही सेवा आहे. आणि मी स्त्रियांमध्ये काम केलेलं आहे. आता आमचं महिला मंडळ पण आहे. संधी मिळेल तशी मी जात असते, परंतु माझी काही एवढी मोठी सेवा नाही, पण जशी मिळेल तशी प्रभू माझ्याकडून सेवा करून घेत असतो. आणि माझ्या 3 मुली आहेत आणि त्याही प्रभूमध्ये आहेत आणि मी आभार मानते की त्या आपल्या कुटुंबामध्ये आहे आणि त्याही प्रभूमध्ये आनंदी आहेत. देवबापाची स्तुती आणि गौरव असेल. आणि आपण आता आपल्या खास जे आहे आजचं त्याच्याकडे आपण बोलूयात. जागतिक महिला दिनासाठी हा आपण योजलेला जो काही कार्यक्रम आहे त्याबद्दल आभार मानते. आणि आपण बघूया त्याच्याबद्दल. त्याच्या आधी आपण थोडी प्रार्थना करूया. हालेलुया हालेलुया प्रभू, धन्यवाद धन्यवाद. शांतीचे महान प्रभू, अद्भुत देव बाप्पा. आणि खरोखरच पवित्र प्रवृत्ती किती महान आहे. मी तर एक हाऊस वाईफ आहे प्रभू, पण अशी संधी मला मिळेल की मी परदेशामध्ये प्रभू जे आमचे लेकरं आहेत, आमचे बंधू आहेत, आमचे आप्तजन आहेत, पवित्र प्रभू बहीण भावंड आहे, त्यांच्या समवेत आम्ही त्या प्रार्थनेमध्ये आज भाग घेत आहोत. हा तो आम्हाला दिलेला आशीर्वाद आहे, ही संधी आहे आणि त्यांच्याकडून ही मिळाली. त्याचं फळ प्रभू त्यांना तू दे आणि प्रभू परमेश्वरा तुझं गौरव होऊ दे. देवबाप्पा मी काय बोलावं हे तुलाच ठाऊक आहे. जरी हा विषय असला तरी पवित्र प्रभू स्त्रियाबद्दलचा, तरीही पवित्र प्रभू परमेश्वरा तुझ्या सामर्थ्याची आत्मेची मला गरज आहे. आणि प्रभू त्याने तुम्हाला भर, माझ्या मुखाला बुद्धीला ज्ञानाला स्पर्श कर. आणि खरी गरज आज काय आहे आम्हा सगळ्यांना ते तू आपल्या वचनाद्वारे प्रगट कर. हेच मी तुझं मागते. शेवटी सर्व तुझ्या हाती येशूच्या पवित्र नावात मागते म्हणून तोय. आमेन. ह्या ठिकाणी जागतिक महिला दिन पाळला जाते आणि आपल्याला माहिती आहे की 8 मार्च हा त्या ठिकाणी हा युनियनने ठरवलेला एक असा दिवस आहे. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी हा 8 मार्च दिवस जागतिक महिला दिवस म्हणून पाळला जातो. अमेरिका, युरोपमध्ये जवळजवळ सर्व जगात 20व्या शतकामध्ये सुरुवातीपर्यंत म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत महिलांना मतदानाचा हक्क नाकारला जात होता. त्यांना तो नव्हता. थोडक्यात इंग्लंड व अमेरिकेतल्या स्त्रियांनी मतदानाच्या हक्कासाठी त्यांना लढा द्यावा लागला व 8 मार्च 1908 मध्ये जागतिक महिला दिन म्हणून ठरवण्यात आला. 1918 मध्ये इंग्लंडमध्ये आणि 1919 साली अमेरिकेत महिलांना त्यामुळे मतदानाचा हक्क मिळाला. 8 मार्च 1975 हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले. असो, स्त्रियांना मान मिळाला, त्यांना हक्क मिळाला, त्यासाठी त्यांनी सगळीकडेच लढा दिला. आमच्या इकडे तो लढा झालाय आणि हा लढ्याला देवानं प्रतिसाद दिला आणि स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालं, याबद्दलही धन्यवाद असो. आता हे झालं जागतिक. जगातल्या लोकांनी ह्या ठिकाणी स्त्रियांना हक्क दिलेला आहे. परंतु देवाचं वचन जे बायबल आहे ते स्त्रियांबद्दल काय सांगतं आणि आपल्याला पुष्कळशा गोष्टी त्यातल्या माहित आहे. तरी पण आपण आज ते पाहूयात. जुन्या करारात सलमोन राजाने नीतिसूत्रे लिहिलीत हे आपल्याला माहित आहे.
त्यात अनेक प्रकारच्या स्त्रियांचा उल्लेख आहे. सुज्ञ स्त्री, भांडखोर स्त्री, मूर्ख स्त्री, कृपाळू, सद्गुणी वगैरे. आता सगळ्यांना आपल्याला माहिती आहे ही लांबलचक यादी आहे. आणि अशामध्ये आम्हाला माहिती आहे की नीतिसूत्र्याचा 31वा अध्याय जो आपण वाचला, त्याच्यामध्ये 28, 30 आणि 31 ही जी वचनं आहेत आणि त्यामध्ये आम्हाला दिसतं की जे आहे आपण थोडं जरासं वाचूया. तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात. तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो, बहु स्त्रियांनी सद्गुण दाखवले आहेत, पण तू त्या सर्वाहून वरचढ आहेस. सौंदर्य भुलवणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे. परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. तिच्या हाताचे श्रमफल तिला लाभू द्या. तिच्या कृत्यांनी भरविशी तिची प्रशंसा होते. आणि म्हणून आजच्या ह्या विषयाला धरून आज 30व्या वचनातला जो ब भाग आहे, परमेश्वराचे भय धरणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. आणि हा विषय घेऊन आपण थोडंसं त्याच्यावर मनन करूया की आपल्या पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा ज्या स्त्रिया आहेत आणि त्या स्त्रियांचं जीवन सुद्धा अतिशय प्रशंसनीय आणि गौरवास्पद आहे. त्या आपल्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारे प्रशंसनीय आणि गौरवास्पद ठरलेल्या आहेत. आणि त्या सगळ्या स्त्रिया आपल्याला माहित आहेत आणि आपण त्याबद्दल थोडक्यात बघणार आहोत. आम्हाला माहित आहे की एस्तेर राणी होती आणि ही जी एस्तेर राणी आहे तिची सगळी कारकीर्द, तिचा सगळा इतिहास आपल्याला ठाऊक आहे. आणि आपल्याला माहित आहे की मर्दकाय हा बन्यामिनी यहुदी होता आणि हा तिचा चुलता होता आणि तो कोण होता तर एक द्वारपाळ होता. आणि द्वारपाळ असून सुद्धा आम्हाला असं दिसतं की यरुशलेम मधून त्याला धरून आणलेलं होतं. म्हणजे तो त्या ठिकाणी एक गुलाम म्हणून राहत होता आणि त्या ठिकाणी तो आपली सेवा करत होता. तो एक सेवक होता. एस्तेर त्याच्या चुलत्याची कन्या म्हणजे कन्या मुलगीप्रमाणे त्याने तिचे संगोपन केले, सांभाळ केला. आणि ज्यावेळेस तिचे आई वडील वारले त्यावेळेस त्यानं तिला पूर्णपणे आपल्या आईबापाचं प्रेम देऊन तिचा त्यानं सांभाळ केला. आणि आम्हाला असं दिसतं की ती स्त्री कशी, ती मुलगी कशी होती की अतिशय सुंदर आणि रूपवती. पवित्र शास्त्र काय सांगतं? सुंदर आणि रूपवती होती. सौंदर्य ही देवाने दिलेली देणगी आहे. आणि ख्रिस्ती लोकांचं जर सौंदर्य बघितलं तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात ते दडलेलं आहे. आणि खरोखरच आज ह्या विषयावर बोलत असताना, आपण हे वचन घेऊन बोलत असताना की त्या ठिकाणी जे लिहिले की स्त्री कशी आहे तर परमेश्वराचे भय बाळगणारी आणि त्या स्त्रीची त्या ठिकाणी प्रशंसा आहे. आणि ही प्रशंसा अशा कशा प्रकारची आहे ते आपण बघणार आहोत. आणि आपण बघूयात प्रेषितांची कृत्याचा पहिला अध्याय 4 आणि 5. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. हे जे आम्हाला दिसतं वचन पवित्र आत्म्याविषयी दिसतं, परंतु ह्याचा काय लाभ? तर खरोखरच जे आहे देवाचं वचन आम्ही ऐकत आहोत, वाचत आहोत आणि त्या आम्हाला पवित्र आत्म्याशिवाय त्याचा उलगडा होणार नाही. मी जरी बोलत असले तरी प्रभू आम्हाला त्या ठिकाणी ह्या वचनाचा उलगडा करून दाखवणार आहे. आणि ही जी सुंदर स्त्री होती आणि अतिशय सुंदर रूपवती होती आणि आम्हाला दिसतं की आणि हे जग सगळं जे काय आहे की त्या ह्या सौंदर्यामध्ये, तिच्या सौंदर्यामध्ये, तिच्या जीवनामध्ये परमेश्वराची एक महान अशी योजना दडलेली होती. ती त्या ठिकाणी तिचे आई वडील नसताना सुद्धा प्रभूनं तिच्या चुलत्या करवी तिचं संगोपन केलं होतं. देवाच्या योजना आमच्या लवकर लक्षात कधी येत नाही. ख्रिस्ती जीवन हे धीराचं जीवन आहे. आणि आमच्या त्या लहान मुलीबद्दल असं म्हणत असतील हिचे आई वडील मरून गेले नाही का, आणि काय झालं हळहळ पण करत असतील, बिचारी मुलगी चुलताच सांभाळत आहे. परंतु तिचं जे पुढचं भवितव्य आहे ते फक्त देवाला माहित होतं. आणि आमच्या जीवनामध्ये सुद्धा अशा अनेक गोष्टी असतात की त्या आम्हाला समजत नाही. परंतु
हा जो आहे मर्दखय म्हणजे त्या ठिकाणी त्या ठिकाणी द्वारपाळ होता आणि त्यानं काय केलं की राजाज्ञेवरून तिला राजवाड्यात इतर मुलीबरोबर स्त्रियांचा रक्षक हेगेच्या ताब्यात दिलं. जो त्या ठिकाणी असणारा अश्वरस राजा होता त्यानं एक फर्मान काढलं होतं आणि ज्या मुली आहेत सुंदर मुली त्यांना राणी होण्यासाठी त्यानं आव्हान केलं होतं आणि ह्या सगळ्या स्त्रिया मुली त्या ठिकाणी आई वडिलांनी आणल्या होत्या. त्या ठिकाणी आम्हाला असं दिसतं की आणि त्या तिथला जो रक्षक आहे हेगे आणि त्याच्या हवाली ह्या आई वडील त्या आपल्या लेकरांना सुपूर्त करत असत, ताब्यात देत असत. हा जो राजा होता अश्वेस राजा हा लहरी व क्रूर होता. तरीही एस्तेला राजवाड्यात पाठवायचं धाडस आम्हाला असं दिसतं की ह्या मर्दखयाने केलेलं. तो तिचा चुलता होता आणि त्याने केलं. मग आम्हाला दिसतं की त्या ठिकाणी जे हे घडलेलं आहे त्याने हे जे त्या ठिकाणी पाठवण्याचं धाडस केलेलं आहे त्याचं कारण काय? तर आम्हाला दिसतं की मोशेने इस्रायलांना फारोच्या गुलामगिरीतून सोडवलं. हे ऐतिहासिक सत्य आहे आणि हा जो मर्दकाय होता तो अतिशय अभ्यासू होता आणि देवाला भिवून वागणारा असा होता आणि हा जो इतिहास आहे इस्रायलांचा तो त्याला पूर्णपणे माहित होता. आम्हाला माहिती की अब्राहमाला देवानं सांगितलं होतं की तुझ्या 4थ्या पिढीचे लोक मिस्रात येतील, होय ना? इतक्या आणि नंतर 430 वर्षांनंतर ते सुटतील, ते त्या गुलामगिरीतून सुटतील. म्हणजे इतक्या लांबचा इतिहास देवानं जो त्याला सांगितलेला आणि देव इतकं नियोजन करतो हे त्या मर्दखायानं पाहिलेलं होतं आणि म्हणून त्यानं काय केलं की तो राजा क्रूर असताना सुद्धा लहरी असताना सुद्धा एस्तरला त्या राजवाड्यात पाठवलेलं आहे. तर हे कसं झालं तर जो मोशे आहे तो हा जो मोशे इस्रायलचा पुढारी होता आणि त्यानं त्या इस्रायलाच्या पुढाऱ्याकडे पाहिलं. तो काय होतं आम्हाला असं दिसतं की तो ज्यावेळेस जन्मला त्यावेळेस ह्या इस्रायल लोकांची परिस्थिती अतिशय बिकट होती. तो जो राजा होता फारो तो काय होता अतिशय भयंकर आणि दुष्ट होता आणि त्यानं काय सांगितलेलं होतं की त्यानं अभ्यास केला आणि त्याच्या लोकांनी येऊन सांगितलं की आपल्या राष्ट्रामध्ये जे लोक आहेत ते अतिशय अगणित होत आहे आणि एक दिवस जर ते आपल्यावर उलटतील तर आपलं काय होईल ना आपण नामशेष होऊ आणि म्हणून काय करायचं त्यांच्यासाठी आपण म्हणजे त्यांचं बळ वाढू नये त्यांची संख्या वाढू नये म्हणून आपण योजना केली पाहिजे असं त्याच्या लोकांनी सांगितलं आणि मग ह्या राजानं काय केलं सांगितलं की जेव्हा जेव्हा यहुद्यांना इस्रायल लोकांना मुलगा होईल त्यावेळेस तो नदीत नेऊन टाका आणि त्या ठिकाणी 2 सुईणी होत्या आणि त्यांना ते सांगितलेलं होतं की तुम्ही ते नेऊन टाका. परंतु आम्हाला असं दिसतं की त्या ठिकाणी जे काही घडलेलं होतं होय ना आपण बघूया प्रेषित 7:20 ते 22 काय घडलं होतं प्रेषित 7:20 ते 22 प्रेषित 7:20 ते 22 त्या काळात मोशेचा जन्म झाला. तो देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होता. त्याचे पालन पोषण 3 महिनेपर्यंत त्याच्या बापाच्या घरी झाले. मग त्याला बाहेर टाकून देण्यात आले असता फारोच्या कन्येने त्याला घेऊन आपला पुत्र म्हणून त्याचे संगोपन केले. मोशेला मिस्री लोकांच्या सर्व विद्याचे शिक्षण मिळाले आणि तो भाषणात व कृतीत पराक्रमी होता. आणि अशा प्रकारे आम्हाला दिसतं की हा जो मोशे आहे तो कुठे गेला त्या राजवाड्यात गेला आणि कुणी नेलं होतं त्याच्या बहिणीनं नेलं होतं आणि हे त्याची आई मोशेची आई आणि मोशेची बहीण ह्या दोघींनी मिळून त्या ठिकाणी हे काम केलेलं होतं. मोशेचा बाप पण त्यामध्ये सामील होता परंतु ह्या दोघींनी ते मूल त्या ठिकाणी त्या नदीत ठेवलेले त्या पेटाऱ्यात ठेवलेले आणि त्या ठिकाणी काय लिहिलंय तर ते टाकून देण्यात आले. हा शब्द ह्यासाठीच वापरला की त्या काळचा जो राजा होता नदीत लेकरं टाकत होता आणि म्हणून त्याच्या बाबतीत सुद्धा त्या पेटाऱ्यामध्ये ठेवलेलं असताना सुद्धा त्याला टाकून देण्यात आलं असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि हीच मिर्याम आणि तिची आई ह्यांच्यापासून ह्या मर्दखयाने ही प्रेरणा घेतली आणि त्यानं ठरवलं की आपण ह्या एस्तेरला काय करायचं तर पेटाऱ्यातून पाठवायचं. तिने अतिशय चाणाक्षपणे आणि अतिशय धाडसानं आपल्या त्या भावाला त्या पेटाऱ्यामधून त्या ठिकाणी नेवलेलं आम्हाला दिसतं.
आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याच्या प्रेरणेने त्या मर्दखयानं आपल्या ह्या पुतणीला, जिला त्यानं मुलगी म्हणून मानलं होतं, मुलगी होती, तिला त्या ठिकाणी पाठवलं. त्या हेगेच्या हातामध्ये तिला दिलेलं आहे. हे तिचं धाडस आणि चाणाक्षपणाचा परिणाम त्या मर्दखयावर झालेला आम्हाला दिसून येतो. एस्थेरला राजात पाठवलं तेव्हा तिने हेगेच्या ताब्यात दिलं. त्यावेळेस एस्थेरचं पुस्तक 2रा अध्याय आणि 9 वचन ह्याच्यामध्ये काय दिसतं आपण बघूया. एस्थेर 2 आणि 9. ती तरुण स्त्री त्याला पसंत पडली व तो तिजवर प्रसन्न झाला. त्याने काही एक विलंब न लावता तिच्या शुद्धतेच्या वस्तू, तिचे भोजन पदार्थ आणि तिला सासतील अशा 7 सख्या राजवाड्यातून दिल्या आणि तिला व तिच्या सख्यांना तेथून नेऊन अंतपुरात सर्वाहून उत्तम जागा राहण्यास दिली. एस्थरला ज्यावेळेस त्या ठिकाणी नेलं आणि ज्यावेळेस त्या हेगेनं पाहिलं, त्याच क्षणी त्यानं काय केलं की तिला पाहताच त्यानं काय केलं, तो तिच्यावर प्रसन्न झाला. म्हणजे ती पोरगी इतकी खूपसुरत होती, इतकी छान होती आणि त्या ठिकाणी त्याला ती पसंत पडली आणि म्हणून तिच्यासाठी काही विलंब नव्हता. आम्हाला असं दिसतं की तिच्या शुद्धतेच्या वस्तू, भोजन वस्तू आणि तिला सासतील अशा 7 सख्या त्यानं तिच्याबरोबर पाठवून अंतपुरात उत्तम ठिकाणी. आणि हेच आम्हाला असं दिसतं की देवानं तिच्यासाठी योजलं होतं. त्याच ठिकाणी तिची राणी म्हणून निवड झाली होती, परंतु अजूनही ती अस्तित्वात आली नव्हती. धीराची अजून गोष्ट, धीर धरून अजून वाट पाहायची होती. देवाचं वचन सांगतं, एस्थेरने आपले गणगोत सांगू नये, तिने ते सांगू नये असे मर्दखयाने तिला बजावून सांगितले होते. आणि ती गेली, तिथं राहिली, तिचं आता व्यवस्था झाली. परंतु मर्दखयानं काय सांगितलं होतं की त्या ठिकाणी बजावून सांगितलं होतं की आपली आई व आपण आपला बाप ती सांगू नये, तिनं त्यांच्याबद्दल गणगोत सांगू नये असे मर्दखयाने तिला बजावून सांगितले. आणि तिनं ती आज्ञा इतकी पाळली की जशी आपली आई व आपला बाप ह्यांचा मान राख त्या आज्ञेप्रमाणे ती वागत होती. तिनं आपलं तोंड बंद केलं होतं आणि ती आपल्या मर्दखयाच्या, जो तिचा चुलता होता बापाप्रमाणे तो तिला होता, त्याच्या आज्ञेमध्ये ती राहिली आणि ही आज्ञा तिला ठाऊक होती. म्हणजे मर्दखयाने तिला, आम्हाला असं दिसतं की नियमशास्त्र आणि देवाचं वचन तिला इतकं खोलवर शिकवलं होतं की देवामध्ये सुद्धा ती पूर्णपणे होती. आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की वेळ आल्यावर राजाकडे जाण्याची ज्यावेळेस वेळ आली, ते त्यांच्यावर जे संस्कार झाले 6 महिन्याचे, त्यानंतर राजाकडे जायची जे वेळ आली, तेव्हा स्त्रियांचा रक्षक, राजाचा खोजा त्याच्या इच्छेप्रमाणे तिने केलं. म्हणजे काय केलं की जे तिला लागतं त्या सगळ्या गोष्टी त्यानं तिला दिलेल्या आहेत, सर्व गोष्टीची. आणि आम्हाला असं दिसतं की तिनं त्याला काही अडवलं नाही. ती कशी होती, ते जे काही असेल त्यांच्या सुद्धा ती अज्ञात होती. जे काय ते सांगतील ते समजून घेत होती. तिच्याकडं शहाणपण आणि समजून वृत्ती होती. त्याचप्रमाणे आम्हाला असं दिसतं की तिचं पाहणं, वागणं, परीक्षण करणं कसं होतं, तर सर्व गोष्टीची पारख करा, चांगले ते बळकट धरा. जसं 1 थेसलोनिके 5:21 मध्ये आम्हाला पाऊल म्हणतो, होय ना, त्या वयात सुद्धा आणि त्या ठिकाणी की तिनं ते समजून घेतलं आणि तिनं शहाणपणा होणं त्या ठिकाणी वागली आणि जे काही तो खोजा सांगतो, वास्तविकता ती राजाची राणी होणार होती, वास्तविकता तिला वैभव मिळणार होतं, परंतु तिच्यामध्ये लीनता, शालीनता होती आणि ती ऐकणारी मुलगी होती. आणि म्हणून आम्हाला असं दिसतं की त्या ठिकाणी तिला जे सांगितलं, जे दिलं ते तिनं घेतलं. म्हणजे कशी होती ती, शहाणी, समंजस, नम्र होती. आणि ही शालीनता तिच्यामुळे असणार होते, देवाचं भय तिच्यामध्ये होतं. आणि म्हणून आपण असं म्हणतो की ही जी मुलगी होती ती अतिशय सोज्वळ, देवाला भिवून वागणारी आणि मोठ्यांचं मान राखणारी, अशी चांगल्या प्रकारचे उत्तम संस्काराची, ज्याला आपण ख्रिस्ती जीवन म्हणतो, त्या प्रकारे वागणारी ही मुलगी होती. आपण बघतो की 2रा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये आपल्याला काय दिसतं,
राजाने एस्थेरवर इतर सर्व स्त्रियांहून अधिक प्रीती केली आणि वरकड सर्व कुमारीपेक्षा तिजवर त्याचा अनुग्रह व कृपादृष्टी होईल असे केले. त्याने तिच्या मस्तकी राजमुकुट ठेवला. आता हेगेने जे काही दिलं होतं तेच तिने आपल्या अंगावर घातलं होतं आणि ती राजाकडे गेली आणि राजाने तिला पाहिलं आणि ह्या ठिकाणी असं दिसतं की ती काय म्हणती, इतर सर्व वरकड मुलीपेक्षा तिजवर त्याचा अनुग्रह व कृपादृष्टी झाली. वास्तविक पाहता हा राजा भयंकर क्रूर, कपटी आणि गर्विष्ठ होता आणि तरी पण आम्हाला असं दिसतं की इतर मुलीपेक्षा तिने त्या एस्थेरवर अधिक प्रीती केली. देवाचं जीवन आणि खरं देवाची कृपा तिच्यावर विशेष होती आणि त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की प्रभू त्या ठिकाणी कार्य करत होता. राजमुकुट तिच्या डोक्यात घातला, वस्तीच्या जागी तिला त्याने राणी केलेलं आहे. वस्तीच्या जागी राणी केलेलं आहे आणि खरोखर एवढं मोठं पद तिला मिळालं. त्या राणीच्याकडं राणीपद मिळालं. आता नुसतीच राणी नव्हती ती, तर आम्हाला असं दिसतं की ती त्याची पत्नी सुद्धा झालेली होती. ती इफिस 5:22 काय सांगतं, स्त्रियांनो तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. एस्थेर राणी आता त्याची पत्नी देखील होती, राणी देखील होती आणि एस्थेर राणी आपल्या पतीच्या अधीन होती. असा एक प्रसंग त्या ठिकाणी उभारला की त्याची पत्नी असताना हामानाने यहुद्यांचा मारण्याचा कट केला. ही एक अतिशय आणीबाणीची वेळ होती. ह्याही स्थितीत ह्या कटकारस्थानाचे आव्हान राणीनं स्वीकारलं, कारण ती राणी होती आणि आता ती राणी पदावर असताना त्या यहुद्यावर आलेला हा जो मरणाचा प्रसंग आहे त्यासाठी मध्यस्थी तिला करायची होती. आणि आम्हाला असं दिसतं ही एक भयंकर परिस्थिती होती आणि ह्या परिस्थितीत त्या राणीने आव्हान स्वीकारलं आणि ती काय केलं तिनं, आता हे काय करायचं, कसं जायचं म्हणून उपास प्रार्थनेचं देवासमोर तिनं नम्र होऊन त्या ठिकाणी उपास प्रार्थनेचं आव्हान त्या लोकांना केलं आणि करून त्या ठिकाणी तिनं स्वतः आपल्या दासीबरोबर उपास प्रार्थना केली, ती गेली आणि खरोखरच याकोब 4:7 प्रमाणे ती काय म्हणते, म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला आडवा. तिनं जी उपास प्रार्थना केली, उपासाचं प्रार्थनेचं जे बळ घेतलं, देवाचं सहाय्य केलं आणि यासाठी की देवाच्या पूर्णपणे अधीन होऊन सैतानाला आडवा, म्हणजे जो कारस्थान करणारा हामान होता, सगळ्यांना समूळ नष्ट करण्यासाठी. आम्हाला तसं सगळं माहिती की त्यांनी किती कारस्थान केलं होतं आणि त्याला आपल्या कह्यात आणण्यासाठी आणि त्याला त्याच्या विरोधात उभारण्यासाठी आज तिनं देवाचं सहाय्य मागितलं होतं आणि त्याप्रमाणे ती करत होती. देवाचं वचन सांगतं, देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला आडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. आणि अभिवचन तिला त्या ठिकाणी मिळालं आणि ती गेली. ह्या वचनाप्रमाणे ती पूर्णपणे देवाच्या अधीन झाली आणि राजासमोर यहुद्यांसाठी तिनं रदबदली केली आणि हामानानं जे कारस्थान रचलं होतं यहुद्यांना ठार मारण्याचं आणि त्या ठिकाणी राजाला ही गोष्ट समजली आणि त्या ठिकाणी यहुद्यामध्ये ही राणी सुद्धा होती, तिच्यावर सुद्धा तो प्रसंग येणार होता आणि हे सगळं समजल्यावर राजानं काय केलं की त्या हामानाचं सर्व घराणं त्याला फाशीची शिक्षा दिलेली आहे असं दिसतंय. कारण आपण बघतो की त्या ठिकाणी ज्या वेळेस हामान देवाला भिवून वागणार होता, हामानानं राजाला काय केलं होतं तर मरणातून वाचवलेलं होतं आणि म्हणून त्या हामानानं काय केलं होतं की त्याला माहित नव्हतं हे पूर्वीचं काय घडलेलं. त्या हामानाला सुद्धा फाशीवर देण्यासाठी त्यानं काय केलं, खांब उभा केला होता आणि एका खोजाने येऊन सांगितले, महाराज ह्यानं तुमचं प्राण वाचवला त्याच्यासाठी काय केलंय त्याने, फाशीचा खांब उभा केलाय. आणि हे ज्यावेळेस राजाला समजलं त्यावेळेस राजाने त्याचं संपूर्ण घरादाराचं आम्हाला दिसतं की नामशेष करून टाकलं आणि त्या ठिकाणी यहुद्यांना विजय मिळाला. देवाचं वचन सांगतं स्तोत्र 46:1 की परमेश्वर की देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. शत्रूच्या गोटात राहून सुद्धा आम्हाला असं दिसतं की त्यांना स्वातंत्र्य मिळालं आणि त्या आनंदाने आपलं जीवन
जगत होते. आजूबाजूला आम्हाला दिसतं असे शत्रू एस्थेरच्या अवतीभोवती होते. हमानासारखे होते. त्याचेही लोक त्या ठिकाणी होते. तरी पण त्याही परिस्थितीत धीरानं, सावधानतेनं सर्व परिस्थिती तिने हाताळली आणि यहुद्यांची मान तिनं उंचावली. ती एक महत्वाकांक्षी राणी होती. तिच्या ठायी आम्हाला असं दिसतं की सामर्थ्य होतं, प्रार्थनेचं जीवन होतं आणि त्याच्यामुळं काय झालं तर यहुदी लोकांचा बचाव झाला. हा राजा लहरी, क्रूर होता. हा राजा कधीही पालटू शकत होता. पण देवाने इतकी अद्भुत गोष्ट केली की त्या ठिकाणी राणीला पाठवलं आणि त्या ठिकाणी उपास प्रार्थना आणि इतरही लोक प्रार्थना करत होते. त्याचं फळ त्यांना मिळालं आणि त्यांच्यावरचं हे मरणाचा प्रसंग त्या ठिकाणी गेला आणि यहुदी लोकांची सुटका झाली. म्हणजे ही एक ऐतिहासिक घटना आहे. हे काय कपोलकल्पित कथा नाही. घडलेली त्या ठिकाणी ही राणी आहे असं आम्हाला दिसतं. आणि त्या ठिकाणी आम्हाला असं दिसतं की तो जो मर्दखाय होता, तो एक साधा शिपाई, स्वतः एक सेवक होता, साधा एक मनुष्य होता आणि असा असताना सुद्धा आम्हाला असं दिसतं की तो उच्च पदास चढला. तो त्या ठिकाणी पंतप्रधान झाला. देव आपल्या लोकांची काळजी घेतो. एक साधा मनुष्य, पण देवानं त्याला उच्चपदी नेलेले. तो अतिशय राजाशी एकनिष्ठ होता. त्या गुलामगिरीमध्ये सुद्धा तो राजाशी एकनिष्ठ राहिला. किती त्रास होता आणि किती भयंकर लोक बोलत होते. तरी पण आणि त्यांच्या विरुद्ध थोडं कारस्थान होतं. त्यांना केव्हाही ते मारले जात होते. परंतु आम्हाला असं दिसतं की मर्दकयाची साधारणता आणि राणीनं केलेला त्या ठिकाणी उपास प्रार्थना आणि देवानं ऐकल्या आणि त्यांचा बचाव झाला आणि असं झालं की तो पंतप्रधान झाला आणि यहुदी लोकांमध्ये आनंद व मान त्यांना प्राप्त झाला. एस्तेर राणी सर्वश्रेष्ठ केली. देवाचे भय धरणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. यहुदी लोक आम्हाला असं दिसतं की गुलाम असताना सुद्धा ते राजपदावर चढले आणि परमेश्वराचे भय त्यांनी जे धरलं होतं, देवाजवळ जे त्यांनी मागितलं होतं आणि ते त्यांना दिलेलं आम्हाला दिसतं. आणि खरोखरच एस्तेर राणी त्या ठिकाणी होती. त्या ठिकाणी देवानं तिच्याकडून एवढं मोठं काम करून घेतलं आणि आम्हाला असं दिसतं की फक्त तीच नाही, पण इस्रायलामध्ये अनेक अशा स्त्रिया होत्या की ज्या वेळेस वेळ येईल त्यावेळेस त्या लढलेल्या आहेत. आम्हाला दिसतं की दबोरा होती. ती संदेष्ट्री होती. ती खजुरीच्या झाडाखाली बसून न्याय इन्साफ करणार होती. बाराकानं काय सांगितलं तिला? तू माझ्या बरोबर चल. वास्तविकता तिनं सांगितलं होती की देवाची इच्छा आहे बाराकानं कुठं जावं? लढाईवर जावं. कारण त्यावेळेसचा जो कनानी राजा होता, तो त्यांच्यावर वर्चस्व गाजवत होते आणि हा जो सिसरा होता, तो सिसरा ह्या यहुद्यांचा अत्यंत छळ करत होता. आणि म्हणून देवानं त्या ठिकाणी दबोरेकडून त्याला असा निरोप दिला होता की देवाची इच्छा आहे तू जा. बाराकाला सांगितलं तू जा, लढायला जा. परंतु तो बाराक तयार नव्हता जायला. तो म्हणाला तू येत असशील तर. म्हणजे आम्हाला असं दिसतं की त्या ठिकाणी हा बाराक सुद्धा त्या राजपदावर असताना, तो एक नायक असताना सुद्धा त्याला जायची भीती वाटत होती आणि तो काय म्हणाला दबोरेला, तू चल. पण दबोरा म्हणाली मी येईन, पण ह्या लढाईत काय होईल, एका स्त्रीकडून त्या ठिकाणी गौरव होईल. तुझ्या हातून तो सिसरा मरणार नाही, तुझं गौरव होणार नाही. देव स्त्रियांच्याकडून काम करून घेतो. काय करतो? दुष्टांना सुद्धा आम्हाला असं दिसतं की स्त्रियांच्या हाती देतो. ज्या प्रभूमध्ये आहेत, सेवेमध्ये आहेत आणि खरोखरच प्रार्थनेमध्ये आहेत, त्यांना काही घाबरायची गरज नाही. आज आम्हाला पुष्कळ ठिकाणी असं दिसतं की अत्याचार, अन्याय सगळं होतंय, परंतु प्रभूचे पाखर आमच्यावर आहे. त्याच्या छत्राखाली त्याने आम्हाला ठेवलेले आणि त्या ठिकाणी हे अद्भुत कार्य झालं. ही जी दबोरा आहे ती त्याच्या बरोबर लढायला गेली आणि त्या ठिकाणी आम्हाला माहित आहे की हा जो सिसरा होता, त्या सिसऱ्याचं अगदी देवानं त्या ठिकाणी त्याचा न्याय केला. हे लोक तर भित्रे होते, यांच्याजवळ तेवढं सामर्थ्य नव्हतं. परंतु आम्हाला असं दिसतं की देवाचं वचन सांगतं शास्त्रीच्या पुस्तकामध्ये की आकाशातून तारे लढले, होय ना?
म्हणजे देवानं काय केलं होतं, की ज्या वेळेस तो सिसरा 900 लोखंडी रथासहित त्या लोकांना मारण्यासाठी आला, त्यावेळेस देवाने एक प्रचंड पाऊस पाठवला आणि त्या किशोर नदीमध्ये त्या ठिकाणी आम्हाला दिसतंय, की हे त्याचे सगळे रथ रुतले गेले. त्याचा पराभव झाला. एवढा मोठा, इतका बलाढ्य आणि ह्या लोकांच्याकडे तेवढी शस्त्र सामुग्री नाही आणि हा भित्रा मनुष्य, परंतु देव त्यांच्या बाजूने लढला आणि खरोखरच देव आमच्या बाजूने उभा आहे. कुठलीही परिस्थिती येऊ दे, आम्हाला केवढंही भयंकर संकट येऊ दे आणि देव आमच्या बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी काय झालं, तर हा सिसरा जो होता, तो त्या ठिकाणातून पळून गेला. कारण त्याला ठाऊक होतं, की आता आपला पराभव झालेला आहे. स्वतःचा जीव वाचवून तो तो अ, त्या ठिकाणी पळून गेला. आणि कुठं पळून गेला तो? तुम्हाला माहित आहे ना, सिसरा याएलकडे गेला. याएलकडे गेला. ती एक तर स्त्री होती, कुटुंबवत्सल स्त्री होती. कुणाचा आश्रय धरला? तर त्या याएलचा. का? तर केनी हेबेर आणि ह्या सिसरा यांचं सख्य होतं म्हणून. होय ना? आणि म्हणून तिच्याकडे आश्रय गेला. आणि खरोखरच जे शत्रू आहेत, ते खरोखर चुकतात. त्यांना अंदाज येत नाही. जे विश्वासणारे लोक आहेत, त्यांच्याबरोबर कोण आहे. ज्या विश्वासणाऱ्या स्त्री आहेत, त्या किती प्रगल्भ आहेत, त्या किती सामर्थ्यवान आहे, हे कधीही अविश्वासणारा मनुष्य समजू शकत नाही. आणि म्हणून आमचं जीवन प्रभूमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. लोक आणि त्या ठिकाणी आम्हाला असं दिसतं, की सिसरा पळून गेला आणि घरामध्ये ती एकटीच होती. आणि त्याला वाटलं आता काय? होय ना, मी आता इथं सुरक्षित आहे. आणि म्हणून तिला सांगितलं, की "तू मला पाणी प्यायला दे." तिनं काय दिलं? दूध दिलं. ती आदरातिथ्य करणारी स्त्री होती. त्यांच्या घराचा संबंध होता. तिला ठाऊक आहे हा कोण आहे आणि तिने त्याला दूध दिलं. किती सुंदर तिने त्याचं आदरातिथ्य केलं आणि त्याला काय केलं, की कांबळी खाली झाकून ठेवलं. तो झोपला. तो अतिशय थकलेला होता त्या ठिकाणी. म्हणजे इतके त्यांचे घरोब्याचे संबंध होते, की त्या ठिकाणी तो आश्रयाला सुद्धा राहत होता. म्हणून आज त्या स्त्रीच्या घरी कोणी नसताना सुद्धा त्या ठिकाणी तो आश्रयाला राहिलेला आहे. परंतु देवाची योजना वेगळी होती त्या ठिकाणी. त्या आणि तो काय म्हणाला, "तू आता दारात पुढे जाऊन उभा राहा. कोण आलं तर त्याला सांग, इथं कोण नाहीये." होय ना? आपल्या स्वतःच्या बचावासाठी तिला तो सांगत होता. परंतु ती कोण होती? ती इस्रायल होती, ती यहुदी होती, जीवन देवाची होती, विश्वासू, सामर्थ्ययुक्त अशी ती स्त्री होती आणि तिला देवाचं भय होतं आणि तिला ठाऊक होतं, की हा आमचा शत्रू आहे. शत्रू चालून घरी आला होता आणि खरोखरच ही किती अद्भुत गोष्ट त्या ठिकाणी झाली, की बाराक त्या ठिकाणी नेमले असताना त्याच्याजवळ एवढा असताना सुद्धा पूर्ण भित्रा माणूस होता. एक नावाला देवाला त्या ठिकाणी ठेवलेला होता. होय ना? परंतु खरं सामर्थ्य, खरं जीवन, खरं यश कुणामध्ये ठेवलं होतं? स्त्रियांमध्ये ठेवलं होतं. ती घरात होती आणि तिनं अतिशय चाणाक्षपणाने आम्हाला दिसतं, की त्याचं आदरातिथ्य करून तो गाढ झोपी गेला. आता तिच्यावर कुठं काय तलवार होती? आता ते घर होतं. तिथं काय होतं का? काहीच नाही. तिच्या घरचे लोक असतील, ते तलवारी घेऊन लढायला गेले असतील. पण तिच्याकडे काही सुद्धा नव्हतं. आता काय करायचं? पण ती चाणाक्ष होती, बुद्धिमान होती. तिच्याकडे काही नव्हतं आणि मग तिनं काय केलं, की तंबूची मेख आणि हातोडा. घरात हे असतंच. होय ना? किती साधं आहे ते. इतका बलाढ्य तो मनुष्य, तो सेनापती आणि त्या सेनापतीला मारणं साधी गोष्ट होती का? पण तिच्यामध्ये धैर्य आलं. तो जरा जरा जरी त्याला जर जाग आली असती, तरी खरोखरच तिच्या जीवावर बेतलं असतं. परंतु आम्हाला दिसतं हळूच गेली. चाणाक्षपणा, धूर्तपणा आणि त्या ठिकाणी समयसूचकता तिच्यामध्ये होती. एक स्त्री त्या बलाढ्य माणसासमोर धैर्याने पुढे गेली. देवाच्या ज्या विश्वासणाऱ्या स्त्री आहेत, देवाच्या ज्या खरोखर आत्म्यानं भरलेल्या आहेत आणि त्या ज्या स्त्री आहेत, त्या कधीही हरू शकत नाही. पण आमचं जीवन देवाच्या वचनात, येशूमध्ये आणि त्याच्या आत्म्यात बलवान झालं पाहिजे. तिने हळूच गेली आणि त्याच्या कानात ती थरथरली नाही, ती घाबरली नाही, नाही का? आणि ती मेघ अतिशय विश्वासानं देवाच्या नावानं त्याच्या कानात तिनं अशी मारली, की ती आरपार गेली. जागच्या जागी सिसरा मेलेला नाही. एका साध्या स्त्रीकडून आम्हाला दिसतंय, की तो मारला गेला. एवढा बलाढ्य शत्रू, इतका शूर, नाही का? 900 लोखंडी रथ घेऊन आलेला आणि त्याचं काहीही चाललं नाही. कारण देव ह्या स्त्री बरोबर, याएल बरोबर होता आणि देवानं तिला त्या ठिकाणी विजय दिला. वास्तविक पाहता विजय कुठं मिळतो? रणांगणावर मिळतो. नाही का?
त्या ठिकाणी लढाई असते, शूरवीर स्त्री पुरुष असतात, परंतु हिला घरात बसून हा विजय मिळाला. किती महान अद्भुत गोष्ट. आम्ही घरात राहणाऱ्या स्त्री आहोत, नाही का? आम्ही घरात राहणाऱ्या स्त्री आहोत. आमच्याजवळ काय नाही, आम्ही अबला आहोत, पण देवाचं सामर्थ्य, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य ज्यावेळेस आमच्यामध्ये येतं, त्यावेळेस सैतान काय करू शकत नाही. आमच्यावर येणारे संकट, आमच्यावर येणारे प्रश्न, आणि खरोखर कुठलीही परिस्थिती असो, देव आम्हाला धैर्य देतो आणि त्यावर विजय मिळायचं सामर्थ्य आम्हाला देतो. म्हणून आम्हाला सांगितलंय, पवित्र आत्म्याची शस्त्र सामग्री घ्या, होय ना? इफिसकरास पत्र 6व्या अध्यायामध्ये आहे, आणि ती शस्त्र सामग्री प्रभू आम्हाला सांगितलेली आहे, आणि आम्ही ती घेतली पाहिजे. वचनाची तलवार, आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे आम्हाला असं दिसतं, विश्वासाची ढाल आणि प्रार्थना, होय ना? ह्या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत, अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि त्या आम्हाला प्रभूने दिलेले. प्रार्थनापूर्वक जीवन जगणारी एस्तेर, आणि खरोखर विश्वासानं चालणारी एस्तेर, आणि हातात खरोखर काही नाही, पण वचनाची तलवार होती. देव माझ्या बरोबर आहे, देव कार्य करेल, आणि देवावर विश्वास ठेवून ती पुढे गेली, आणि तिला त्या ठिकाणी विजय मिळाला. देव बाप करो, आणि ही वचनं आणि ह्या ज्या स्त्रिया आमच्यासाठी आशीर्वादाच्या करो, हे आम्हाला खरं म्हटलं तर एक आव्हान देणाऱ्या स्त्री आहेत, की त्या काळात स्त्रिया तशा कशा होत्या आम्हाला माहितीये, पण आज तरी सक्षम आहेत सगळ्या गोष्टीमध्ये. पण आम्हाला ख्रिस्ती या नात्यानं प्रभूच्या विश्वासात राहायला पाहिजे, आमचं तारण झालं पाहिजे, आणि देवाच्या वचनामध्ये आम्ही वाढून त्याच्या आत्म्यात आम्ही बलवान झालं पाहिजे, म्हणून आम्ही सगळ्या गोष्टीवर विजयी असावं. देव बाप करो, आणि आमच्या बहिणींना त्याच्या आत्म्याने सामर्थ्याने भरो. आणि तुम्ही बहिणीनो एकच विश्वास ठेवा, की जे शस्त्र सामग्री प्रभूने आम्हाला दिलेले विजय मिळवण्यासाठी, आणि आम्ही त्यामध्ये वाढत राहू. देव बाप करो, आणि खरोखर जे आमचं वाचचं वचन आहे, परमेश्वराचं भय धरणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते, होय ना? त्या ठिकाणी याएलनं प्रभूचं भय धरलं, एस्तेरनं प्रभूचं भय धरून सगळ्या संकटाला तोंड दिलं, आणि ती आज प्रशंसनीय ठरली. हा इतिहास आहे. ख्रिस्ती जीवन हा एक इतिहास आहे. तुम्ही आम्ही त्या इतिहासातले आहोत. देव बाप करो, आणि परमेश्वराचे भय जे धरणारे आम्ही बहिणी आहोत, ते आम्ही विजयी आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. थँक्यू. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद पित्या, आभार मानून स्तुती करते, जे वचन माझ्यासाठी आणि ऐकणाऱ्या बहिणींसाठी आशीर्वादाचं केलंस, याबद्दल आभार मानते. त्यांना तुझ्या विश्वासात, कारणात, विशेषतः प्रार्थनेत वाढव, आणि त्यांना सक्षम बनव, आणि त्यांना दाखवून दे की खरोखर जर आत्मिक सामर्थ्य आमच्यामध्ये आहे, तर आम्ही विजयी आहोत. कृपा आणि दया कर. सर्व तुझ्या हाती. ह्या संदेशाबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो, आणि सगळ्यांनी ऐकून तुझं गौरव केले याबद्दल आभार मानते. येशूच्या पवित्र नावात मागते म्हणून तो आमेन. थँक यू जीसस.